दारावर आमच्या गावठी भाजीवाली आलेली, तर हिच्याकडनं मी भाजीवालीकडनं घेतलेले आहेत गावठी भेंडे आणि आज पूर्ण ब्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे दिवसभरचा. तर व्हिडिओ कंटिन्यू करूया. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सकाळी सकाळी मस्त चहा ठेवलेला आहे, पाहू शकता. आणि चहा कसा असा छान असा आटवला ना का तो मस्त टेस्ट देतो आणि चांगलाही लागतो. तर मी बराच वेळ असा चहा चांगला उकळून घेते आणि आमच्या घरात बघा सकाळी सकाळी मस्त अशी देवाचे गाणी चालू असतात, ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर या फ्रेंड्स सर्वांनी चहा प्यायला मस्त चहा घेतलेला आहे गरमागरम आणि बिस्किट घेतलेला आहे. तर आत्ता फ्रेंड्स कांदे बटाटे तर नाही, लसूण आणि कांद्याचा भाव बापरे एवढा वाढत चाललेला आहे का प्रमाणाच्या बाहेरच. एक प्रकारे सोन्यासारखा भाव चालू आहे. तर आता हे कांदे सगळे स्टँडला लावून घेते मी. मुलं वगैरे सकाळी निघाली का कसं मग घरामध्ये काय ना काहीतरी काढतातच खाण्यासाठी, त्याच्यामुळे मग भांडी वगैरे पडतातच. तर मग आता ही थोडीशी भांडी आहे स्वयंपाक करायच्या अगोदर, तर विचार केला चला ही क्लीन करून घेते. आणि खूप दिवसातनं असा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे फ्रेंड्स, म्हणजे डेली रुटीनचा. तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तर आता मी भांडी वगैरे ही क्लीन करून घेते. ग्लास बघा आमच्या घरात केवढी पडलेली असतात, अजून मुलं पण नाही घरी आली. इथे मी डाळ बनवण्यासाठी म्हणजे मुगाची डाळ तिखट, त्याच्यासाठी इथे मी डाळ आता क्लीन करून घेते. म्हणजे स्वच्छच आहे तरी पण थोडीशी अशी पाकळून घेते, बरं वाटतं. आता हिला स्वच्छ धुवून घेते आणि मग शिजायला लावते. डाळीमध्ये मी तिखट डाळ करणार, त्याच्यामुळे मी एक बटाटा ॲड केलेला आहे. याने मस्त टेस्ट येते आपल्या डाळीला. इथे लगेच मी भेंडी स्वच्छ करूनच ठेवली होती. तर आता भेंडी कट करून घेते, म्हणजे एकीकडे डाळ होते तर एकीकडे आपली भेंडी पण कट होऊन जातील लगेच. आणि खूप दिवस झाले घरामध्ये काय माहिती सगळ्यांची ह्याची तब्येत झाली का त्याची तब्येत बिघडते, असंच चालू आहे. तर भेंडी वगैरे कट करून झाल्यानंतर आता मी ते डाळीला फोडणी घालते. तर कशा पद्धतीने घालते ते तुमच्याबरोबर शेअर करते. तिखट डाळीला फ्रेंड्स ना लसणाचा तडका दिला ना का तिची एकदम टेस्ट चेंज होते आणि खूप टेस्टी लागते. तुम्हीच कधी नसेल ट्राय केली ना तर करून बघा, खरंच खूप छान लागते. आणि मुगाच्या डाळीमध्ये थोडीशी तुरीची डाळ ॲड करायची, तर माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही ॲड केली. तर मसाले चांगले परतून झाले ना, ती बघा आपली डाळ पण छान शिजून झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये बटाटा पण व्यवस्थित शिजलेला आहे. तर आता डाळीला छान तडका दिल्यानंतर पूर्ण मिक्स करून घेते आणि कलर बघा असा मस्त येतो. हा आमचा घरगुती मसाला आहे फ्रेंड्स. तर आपल्याला कितपत पाणी पाहिजे तेवढं मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि कसं आहे दुपारच्या याच्यामध्ये आम्हाला भातच लागतो, तर भाताच्या अकॉर्डिंगनुसार मी अशी ग्रेव्ही ठेवलेली आहे. घट्टसरच झालेली आहे, पण अशा पद्धतीने आपण सुक्कीही बनवू शकतो, म्हणजे चपातीबरोबर भाकरीबरोबर खाण्यासाठी. छान उकळून देते हिला आणि त्याच्यानंतर मस्त अशी कोथिंबीर ॲड केली, म्हणजे 5 ते 10 मिनिटात आपली तिखट डाळ झालेली आहे तयार. तर तुम्हाला मी बोललीच होती का आमच्या घरात सगळे पेशंट झालेले आहेत माझ्यापासून. तर मग घरामध्ये गरम पाणी हा केलाच जातो. आणि कसं आहे ह्या बॉटलमध्ये ना पाणी दिवसभर गरमच राहतो, म्हणून मग जेवढं संपेल तेवढं मी गरम करून ठेवते. आणि खरंच पाणी एकदम गरम राहतं. आणि कसं आहे तब्येत बिघडली ना तर सगळ्यांना व्हायरल प्रॉब्लेम झाले माहितीच आहे. तर त्याच्यामुळे कसं आहे का थंड पाण्याची इच्छाच नाही, असं वाटतं गरम गरम पाणी प्यावं. त्याच्यानंतर आता इथे घेते मी भेंडी बनवायला फ्रेंड्स. तर भेंडी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते, एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीची, पण मस्त लागते खाण्यासाठी. तर आपली भेंडी कट झालेली आहेत आणि ते पॅन पण ठेवले, त्याच्यामध्ये मी थोडंसं लसूण क्रश केलेलं आहे आणि याच्यामध्ये तेल ॲड करते आणि मग नंतर मी इथे हिरवी मिरची ॲड करते.
हिरवी मिरची चांगली परतून घेते आणि लसूण करपवायचा नाही, हिरवी मिरची थोडी फ्राय करून घ्यायची। नंतर याच्यामध्ये कांदे ॲड करून घेते मी। तर कांदे बघा एवढे कट केलेले आहेत। कांद्याचा कलर नॉर्मल असं होईपर्यंत त्याला परतून घेणार आहे। तर पाहू शकता कांदा आपला असा परतलेला आहे, म्हणजे तेलावर फ्राय झालेला आहे। त्याच्यामध्ये मी हळद घालून घेते आणि छान मिक्स करून घेते आणि मग भेंडी ॲड करून घेते याच्यामध्ये। तर थोडी थोडी भेंडी ॲड करून मी अशी मिक्स करून घेते, कारण एकदम आपण घातली ना तर मग ती परतायला थोडा वेळ लागतो, म्हणून मी अशी थोडी थोडी ॲड करून मिक्स करून घेतलेली आहे। आणि आता हिला बारीक फ्लेमवर झाकण न ठेवता छान अशी शिजवून घेणार आहे। तर पाहू शकता 5 ते 10 मिनिटं मी बारीक फ्लेमवरच ठेवलेली आणि आपली भेंडी ऑलमोस्ट आता झालेली आहेत। तर अजून यांना मी 5 मिनिटं चांगले शिजवून घेणार आहे। याच्यामध्ये मीठ नाही ॲड केलं अजून। तर आता फ्रेंड्स आपली भेंडी झालेली आहे तयार, पाहू शकता। आणि मस्त आज तिखट डाळ आणि भेंडीची भाजी आणि भात असं आमचं दुपारचं जेवण आहे। तर याच्यामध्ये आता मी चवीप्रमाणे मीठ ॲड करते आणि मिक्स करून थोडा वेळ 2 मिनिटं चांगली वाफून घेणार आहे भाजी। आणि मी झाकण अजिबात ठेवलेलं नाही, झाकण ठेवलं ना काही भेंडी अजून चिकट होतात। आणि बघा आपली भेंडी कशी मस्त झालेली आहे, कुठेही करपलेली नाही का कुठे काहीच नाही, व्यवस्थित शिजलेली आहे। तर झाकण ठेवून बंद करून घेते। दुपारचं जेवण झालं आणि 3 वाजले का आमच्याकडे पाणी येतो आणि माझं जेवण वगैरे झाल्यानंतर मी असं किचन टॉप सगळं धुवून घेते। हे बघा अशा पद्धतीने पहिलं किचन टॉप धुवून घेते, नंतर मग इथे स्वयंपाकाला जो पाणी लागतो तो भरून घेते हंड्यामध्ये। हे बघा, कारण कसं टाकीचं पाणी मला आवडत नाही, कारण आपण टाक्या कधी क्लीन करतो कधी नाही त्याच्यामुळे। आणि त्याच्यानंतर मग मी इथे असं कपड्याने ना हे सगळं पुसून घेते। का पुसून घेते, कारण कसं आहे तर पावसाचे दिवस आहेत, तर त्याच्यामुळे कसं आहे अजिबात आपलं किचन टॉप सुकतच नाही, म्हणून मी असं 2 ते 3 वेळा असं स्वच्छ क्लीन करून घेते, सुकून घेते त्याला। म्हणजे तो कसा आहे पुसला का व्यवस्थित एकदम सुकून जातो फॅन खाली, नाहीतर मग अजिबात असं सुकतच नाही, पूर्ण दिवस ओला ओला राहतो। आणि मग त्या ओलसर याच्यामुळे ना खूप अशी पाखरं जमा होतात। आता तुमच्याकडे काय बोलतात, आमच्याकडे त्याला केमूस बोलतात, कोणी काय बोलतं काय माहिती, आमच्याकडे तसंच बोलतं, एकदम बारीक असतात ते। आणि जे जे ट्रॉल्यांवर पाणी सांडतं ते सुद्धा अशाच प्रकारे मी पुसून घेते, म्हणजे ट्रॉल्या पण स्वच्छ राहतात आणि कसं आहे ते पाणीचे जे पडलेलं असतं ते पण म्हणजे त्याचा डाग वगैरे तयार नाही होत। आणि माझं डेलीचंच आहे, किचन टॉप पुसतेच मी धुवून झाल्यानंतर। हे बघा आता पुसून झाल्यावर असं दिसतं नॉर्मल, आणि अजून थोड्या वेळानंतर ना 5 ते 10 मिनिटानंतर मग बघा एकदम पूर्ण कोरडा होऊन जातो। आणि असा कोरडा झाल्यावर मग कशाला तिथे त्याच्यावर काय पाखरं वगैरे काहीच बसत नाही आणि चांगलं राहतं। जर तुम्हाला नसेल माहिती तुम्ही करून बघा, मी असं डेली करते। आणि आपलं किचन बघा मस्त असं क्लीन झालेलं आहे आणि माझे घरातले कामं पण सगळी झालेली आहेत फ्रेंड्स। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा। आणि खास करून किचनचा तुमच्याबरोबर मी सगळं शेअर केलेलं आहे, घरातली कामं सगळी झालेली आहेत आणि आमची लादी वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे। मुलगा बसले इथे कार्टून, आमच्या घरात दिवसभर कार्टूनच चालू असतो। तर आजचा ब्लॉग फ्रेंड्स मी तुमच्याबरोबर अशा पद्धतीने शेअर केलेला आहे। तर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा। हे बघा लादी अजून बाहेर ओली आहे, कारण पाऊस चालू आहे, रिमझिम रिमझिम कंटिन्यू। तर चला फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय।